नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। आता स्वामींची सेवा तर आपण दररोज करत असतो, नित्य सेवा पार पाडत असतो, मनापासून त्यांचा आपण आशीर्वाद प्राप्त करत असतो। परंतु स्वामी सेवेसोबतच आपल्याला दर गुरुवारी अनेक उपाय केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीची कृपा लवकर प्राप्त होते आणि हेच छोटे छोटे उपाय आपण इथे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। आता गुरुवारच्या दिवशी आपल्याला काही कामे करायची आहेत आणि ती आपण इथे जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद मिक्स करायची आहे आणि हळद मिक्स केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा लवकरात लवकर प्राप्त होते। कारण माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे आणि हळद ही आपल्या स्वामींना सुद्धा प्रिय आहे। त्यामुळे आपल्याला प्रत्येक गुरुवारी दररोज करणं शक्य झालं तर दररोज करा, नाही तर फक्त प्रत्येक गुरुवारी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिक्स करून आंघोळ केली तर त्याचा परिणाम आपल्यावरती हळूहळू जाणवायला सुरुवात होते। शक्यतो घरातील सर्वांनीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गुरुवारच्या दिवशी हळद मिक्स करून आंघोळ करावी, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील आणि आपल्या कुंडलीतला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होईल आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करेल। त्यामुळे आपल्याला हे काम अवश्य करायचं आहे। हे झाल्यानंतर आपल्याला ज्या काही स्वामींच्या सेवा आहेत त्या सेवा सगळ्या करायच्या आहेत। सर्वात आधी गुरुवारच्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे, साफ करून घ्यायचा आहे। त्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे। हळदीच्या लेपन करत असताना गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करून आपण ते लेपन आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती करायचं आहे। त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते। कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये होत नाही। तसेच घरामध्ये एक सकारात्मक शक्ती निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये जी काही अडचण असेल पैशांची ती सुद्धा दूर होते, लक्ष्मी कृपा होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते। त्यामुळे आपल्याला हे काम अवश्य करायचं आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये तुळशी माता असते। जी काही आपल्याकडे तुळशी माता आहे त्या तुळशी मातेला आपल्याला या दिवशी कच्चं दूध अर्पण करायचं आहे। लक्षात घ्यायचं आहे, गुरुवारच्या दिवशी आपल्याला कच्चं दूध तुळशी मातेला जर आपण अर्पण करत असेल तर घरातील जे काही पैशांची अडचणी असतील त्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होते, लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, विष्णू लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। त्यामुळे कच्चं दूध गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याकडे जर पैशांची खूप अडचण असेल, चणचण असेल आणि काय करावे हे सुचत नसेल तर गुरुवारच्या दिवशी स्वामी सेवा ज्या वेळेला आपण करत असतो त्याच वेळेला गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय 18 अतिशय मनापासून पठण करायचं आहे। आता ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता। जर तुम्हाला असंच करायचं असेल तरीसुद्धा हा गुरुवारच्या दिवशी अध्याय पठण करायचा आहे। संकल्पयुक्त करत असेल तर त्याचे नियम लागू होतील आणि जर आपल्याला अशीच सेवा करायची असेल तर फक्त प्रत्येक गुरुवारी आपण हा अध्याय पठण करू शकतो। त्यामुळे आपल्याला गुरूंची कृपा प्राप्त होण्यास मदत होते आणि ज्या वेळेला गुरुकृपा होते त्यावेळेला आपलं जे काही दैन्य आहे किंवा आपली जी काही दरिद्रता आहे, पैशांची अडचण आहे ते आपले गुरु दूर करत असतात आणि गरीब ब्राह्मणाचे या गुरूंनीच आपल्या जे दारिद्र्य घालवलेलं आहे त्याच पद्धतीने आपले सुद्धा घालवतात। त्यामुळे आपल्याला हा अध्याय अतिशय मनापासून पठण करायचा आहे। गुरूंवरती आपला विश्वास असला पाहिजे तरच आपल्या मनासारख्या गोष्टी घडू लागतात। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा वार हा गुरुवार मानला जातो आणि या दिवशी आपण कोणत्याही कामाची सुरुवात करत असतो त्यावेळेला ते काम निश्चितच पूर्ण होते। यासाठी आपल्या माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी काहीतरी गोडाचा नैवेद्य गुरुवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला सुद्धा अर्पण करायचं आहे। माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे। जर आपल्याला शक्य झालं तर खिरीचा प्रसाद नैवेद्य म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला गुरुवारच्या दिवशी अर्पण करायचा आहे। मग तो आपण सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी कोणत्याही वेळी अर्पण करू शकतो। याच दिवशी जर शक्य असेल तर माता लक्ष्मीची आरतीसुद्धा म्हणावी। स्वामींच्या सेवेसोबत, स्वामींच्या आरतीसोबत आपण माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी आरती करू शकतो, जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होईल आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत पैशांच्या त्या दूर होण्यास मदत होईल। तर ही होती छोटीशी माहिती। जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.